नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोन्हीचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिले तर महाराष्ट्रातील एकूण 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याची तारीख ही जी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामधील अनेक शेतकऱ्यांना अपात्र हे घोषित करण्यात आलेलं आहे. तर यामधील ते अपात्र शेतकरी कोणते असतील, तसेच हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी योजना आहे. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये जमा केले जातात. हे पैसे शेतकरी खते, बियाणे, औषधे विकत घेण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांचं काम थोडं सोपं होत आहे आणि त्यांना थोडा आराम मिळतो. मित्रांनो, आता या योजनेचा 7वा टप्पा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा टप्पा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात 93 लाखाहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. यासाठी सरकारने 2,169 कोटी रुपये हे दिले आहेत. हे पैसे स्टेट बँकेच्या खात्यात थेट जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही चक्रा माराव्या लागणार नाहीत. तसेच मोबाईलवरून किंवा संगणकावरून हे काम आपण सहजपणे करू शकता. मित्रांनो, याचा स्टेटस देखील आपण PM किसान या पोर्टलवर जाऊन यामध्ये आपण पाहू शकता. मित्रांनो, ही योजना फक्त राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबत मिळून आहे. मित्रांनो, PM किसान योजना यामध्ये जर पाहिलं तर वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांना एका वर्षासाठी 12,000 रुपये हे दिले जातात. मित्रांनो, हे पैसे वेळेवर मिळाले की शेतकरी नवीन अवजारे, मशीन, तंत्रज्ञान खरेदी करू शकतात. तसेच चांगली शेती करू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढतं आणि घरामध्ये यामध्ये समाधान राहतं. मित्रांनो, योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात हे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये पहिली गोष्ट जर पाहिली तर शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच त्याच्या नावावरती जमिनीची कागदपत्र असणं आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. जर कोणाच्या घरी सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. फार कठीण नाही, लागणारी कागदपत्रे द्यायची असतात. मोबाईल ॲपवर किंवा वेबसाईटवरून या अर्जाचे काम हे लवकरात करता येतं. अर्ज यानंतर पुढे पोचतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा स्टेटसही यामध्ये पाहता येतो. मित्रांनो, या योजनेचा फायदा काय होतो तर मित्रांनो, या योजनेमुळे शेतकरी पैसे खर्च करू शकतात. तसेच गावातील पैशाची हालचाल होते. त्यामुळे गावात ते शिक्षण, आरोग्य, चांगल्या गोष्टींमध्ये यामध्ये सुधारणा होते. सगळं काम डिजिटल म्हणजे मोबाईलवर किंवा इंटरनेटवरून होत असल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी असते आणि योग्य शेतकऱ्याला योग्य वेळी ही पैसे मिळतात. मित्रांनो, यावेळी जर पाहिलं तर यामुळे वेळी पैसे किती मिळणार तर मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर काही न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की शेतकऱ्यांना 10,000, 12,000 तसेच काही इतर सांगण्यात येत होतं. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकार दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2,000 पाठवते. मागचे पैसे येऊन गेले आहेत. आता असं सांगितलं जात आहे की 15 तारखेपर्यंत PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात. पण अजून सरकारकडून यावर काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच मदतीची ठरली आहे. आता पुढे सरकार ही योजना अजून चांगली करणार आहे असंही सांगितले जाते. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 15 तारखेपर्यंत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम ही जमा होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 रुपये आणि PM किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये असे दोन्ही मिळून 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे 15 तारखेपर्यंत हे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.